नाम हाची माझा नेम सिद्धिनी नामस्मरण घडो संत समागमी वाउगाची भ्रम नको देवा अनिक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई नामस्मरण घडो संत समागमी वाउगाची भ्रम नको देवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय तू मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्त मानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथमन हरी चरण संताती हरी चरण संताती हरी चरण संताती जय भगवान रे कथेता भगवान रे कथेता भगवान रे कथेता भगवान रे कथेता विस्तार तुंगा सयांचे केली आस्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदुश्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम शुभ्रजोत्सनाम फुलकितयामिनी फुल्लकुसुमित सुमधुर शोभिनी सुहासिनीं सुमधुर भासिनीं सुखदाम वरदाम मातरम वंदे मातरम सदरक्षणाय खल निग्रहणाय सत्यमेव जयते कैलास राणा शिवचंद्र मोळी फणेंद्र माथा मुकुट झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारे तुझ वीण शंभो मज कोण तारी अभोले बाबाजी बाबा हो बाबा रे बाबा अभोले बाबाजी दर पे तेरे आया जी खाली झोली लाया जी खाली झोली भर दो जी अभोले बाबाजी ओ महादेवा ओ महादेवा तेरा डमरू डम डम हो तेरा मृदंग डम 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 बजता जाए रे हो महादेवा तेरा डमरू डम 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 बजता जाए रे हो
मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या देवा माझे मन देवा 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 माझे मन देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी नाम स्मरण घडो रे नाम स्मरण ना नाम स्मरण घडो संत समागमी वावगाची भ्रमण को देवा। प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंदनीय महाराष्ट्रातील एक थोर समाज सुधारक आणि महाराष्ट्रातील एक महान संत ज्यांना शांती ब्रह्म म्हणून ओळखलं जातं, संत श्री एकनाथ बाबाचा असणारा हा 4 चरणांचा मागणीपर प्रकरणातील एकूण 4ही चरणाद्वारे मागणी मागणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। काय प्रतिपादन करतात नाथबाबा? नाथबाबा म्हणतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे, संसाराच्या व्यसनामध्ये पडू देऊ नको, संसार व्यसनी पडू नये दी, नेहमी तुझं असणारं नाम मुखामध्ये असावं आणि विशेष म्हणजे संतांची संगती पण घडावी, नामस्मरण घडू, संत समागमी, इतर असणारा जो संशय आहे तो दूर व्हावा, वावगाची भ्रमण नको देवा, नियमित पायानं तुझी तीर्थयात्रा असावी देवा, पायी तीर्थयात्रा
मुखी राम नाम हाच माझा नेम सिद्धीने, आणि नेहमी तुझी सेवा घडावी, काही नको अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई. हा असणारा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे, भावार्थ प्रतिपादन केलाय, विस्तृत पाहूया. भजन करा विठ्ठल. अत्यंत पवित्र असणारं तीर्थक्षेत्र मौजे हनुमंतवाडी, आणि या हनुमंतवाडी या नगरामध्ये जवळपास 3 वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह हनुमंतरायाच्या, सर्व साधू संतांच्या, गाडगे बाबाच्या, अहिल्याबाई होळकरांच्या सर्वांच्या कृपाशीर्वादानं, तसेच 1008 महामंडलेश्वर दयानंद महाराज सरस्वती यांच्या सुद्धा कृपाशीर्वादानं, वाकीकर बाबाच्याही कृपाशीर्वादानं हा चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह. आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तुमच्या सर्वांचा असणारा प्रयत्न, विशेष म्हणजे त्यामध्ये जामवाडी, जांभळी असेल, दहिगाव असेल आणि वाकद असेल. दहिगाव, जांभळी आणि वाकद ह्या तिन्हीच्या मधोमध येणारं हे तीर्थक्षेत्र, आणि या तिन्ही गाव म्हणजे सर्व पंचक्रोशी असेल, ही 3 गाव असेल, या तिन्ही गावातील असणाऱ्या सर्व महिला मंडळी असतील, पुरुष मंडळी असतील, आबाल थोर लहान मोठे, विशेष म्हणजे भजनी मंडळ असेल, वारकरी मंडळ असेल आणि तरुण मंडळ असेल, सर्वांच्या अथक परिश्रमामधून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. मला आता महाराजांनी सांगितलं, महिलांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, निस्वार्थ असणारी महिलांकडून सेवा घडते. प्रत्येक महिलाला एका पंक्तीसाठी पीठ पाठवलं जातं आणि मग घरून भाकरी थापून आपोआप इथे येतात. याला म्हणतात एका जनार्दनी सेवा दृढ देई. अलौकिक आहे तुमची असणारी ही सेवा. हाच निरपेक्ष असणारा परमार्थ परमात्म्याला अभिप्रेत आहे आणि तो तुमच्याकडनं या ठिकाणी घडतोय. सर्व असणारे जे तरुण मंडळी ते रात्रंदिवस अथक परिश्रम या अखंड हरिनाम सप्ताहासाठी करतात. आता आपल्या तिकडे जर गेलं डॉक्टर साहेब तर तरुणाला बळजबरीने धरून आणलं तरी आणत नाहीत. काय सांगा, बाजीवर झोपत मोबाईल मध्ये डुकून पाहते. पण या सप्ताहामध्ये जवळपास 100 ते 200च्या वर तरुण मंडळी उपस्थित आहेत. यावरून या तरुणांचं असणारं योगदान या कार्यक्रमासाठी दिसून येतं. वृद्धांसाठी परमार्थ महत्वपूर्ण आहे यात संशय नाहीये, पण जर तरुणांनी परमार्थ केला तर त्याच्यासारखा मोठा सफल परमार्थ हा कोणताच नाही, आणि तो ह्या असणाऱ्या गावामध्ये घडतोय. आणि म्हणून हा असणारा जो सप्ताह आहे, हा सप्ताह तुमचा सफल झालेला आहे. त्यानंतर मोठमोठे महात्मे या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. मृदंगावर विराजमान असणारे आदरणीय आमचे वाकीकर महाराज, प्रत्यक्ष रवींद्र महाराज मुंदवाडी का, अरे मला वाटलं वाकीकर. रवींद्र महाराज एकदा महाराजांसाठी टाळ्या वाजवा. काय गोड वादन आणि त्या वादनामध्ये असणारी पोषकता अत्यंत महत्वाची, अत्यंत सुंदर. या ठिकाणी महाराष्ट्रातील एक ख्यातनाम असणारं, प्रसिद्ध असणारं व्यक्तिमत्व आहे आणि ते प्रत्यक्ष मृदंगावर विराजमान आहेत. तसेच या ठिकाणी पेटीवर विराजमान असणारे आदरणीय हरिभक्त पारायण रामदास बाबा प्रत्यक्ष पेटी वाजवत आहेत. बाबा तुमच्याविषयी सांगितलं मला, खूपच सुंदर हार्मोनियम वाजवतात बाबा, वा वा. तसेच सूत्रसंचालनासाठी आदरणीय आमचे पोळी सर, तुमचं सूत्रसंचालन ऐकलं आणि असं कुठंच झालं नाही असं आमची चर्चा झाली. असं सूत्रसंचालन कुठंच नाही. बऱ्याच गावातल्या लोकांना माहीतच नसते कीर्तन कोणाचं आहे, पण मला नाही वाटत इथं कोणाला माहित नसेल म्हणून, कारण मी आल्यानंतर 15 ते 16 वेळेस माझं नाव उच्चारलं त्यांनी. वा वा, असे सूत्रसंचालक पाहिजे प्रत्येक ठिकाणी. तसेच आदरणीय आमचे मनगटे सर, वा वा वा. सरांचं आमचं पाठीमागं बोलणं झालेलं आहे. खूप एक सात्विक विचारवंत असणारी व्यक्ती आहे.
तसेच ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी सेवा लाभली, विशेष म्हणजे हरिभक्त पारायण द्वारकाबाई दादाराव देवरे यांच्या स्मरणार्थ श्री संजय दादाराव पाटील देवरे प्रत्यक्ष उपस्थित आहेत. त्यांच्यामुळे या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. तसेच आदरणीय आमचे भास्कर महाराज आहेत आणि तबल्यावर हे भाग्य आहे, असे मोठे महात्मे तुमच्या गावामध्ये येत आहेत आणि 7-7, 8-8 दिवस थांबतायत. त्यांचा हातच बंद नाही. काय आपल्या बाबाचं नाव बाळू महाराज इथले नाहीत, पण इथं मी म्हणतो त्यांना सुद्धा बसवलं असतं मी तबला घेऊन. पण आता जोग महाराजाची असणारी जी परंपरा आहे ती आपल्याला मोडता येत नाही. परंपरा अशी आहे की ती मृदंगच असावा आणि मग परंपरेच्या बाहेर जाऊ नये. ना तर काय व्यक्तिमत्व, इकडं सुरू झालं की तिकडं काढलं ना बाबांनी तबला. व्यसन आहे त्यांना, पण संसारातलं नाहीये. वा वा, खूपच धन्यवाद. एवढे महात्म्य सर्व अलौकिक आहेत. तसेच संदीप महाराज कीर्तनकार सुद्धा आहेत, गायक सुद्धा आहेत, आमच्याकडे सुद्धा कीर्तन करायला येतात, प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील. तसेच आदरणीय आमचे रामेश्वर महाराज पल्लाळ, महान व्यक्तिमत्व आहे. सुंदर आवाज ऐकला आणि मन प्रसन्न झालं. तसेच आमचे टेलर सुद्धा आहेत, बरोबर ना? हा, हे आपले टेलर आहेत. तसेच आपले माऊली आहेत. त्यानंतर तुम्हाला आवर्जून सांगतो, आमच्या सोबत आलेले डॉक्टर साहेब, ओळखतात तुम्ही त्यांना? सोनवणे साहेब आहेत ती. हे जे डॉक्टर सोनवणे साहेब आहेत ना, एवढी उत्कृष्ट सेवा आहे. तुम्ही किती प्रेम करताय त्यांच्यावर हे माहित नाही, पण तीर्थापुरी, घनसांगवी, अंबड ह्या तालुक्यामध्ये त्यांच्यावर प्रेम करणारा माणूस तुम्हाला म्हणजे तिथं गेल्यानंतर फक्त नाव घ्यायचं. सोनवणे साहेब, एवढं तुमच्या गावाचं नाव तिकडं लौकिक केलंय महात्म्याने. 2ला जरी त्यांना फोन आला आणि एखाद्याची असणारी गाय जर अडवली असेल, म्हैस अडवली असेल, शेतकरी जर खरोखर परेशान असेल, तर नितांत अंतःकरणातून निरपेक्ष सेवा करणारे महात्मे म्हणजे आमचे डॉक्टर साहेब. आणि डॉक्टर साहेब, मी तुम्हाला आवर्जून सांगतो, मगाशीच विषय झाला, एखाद्या व्यक्तीला जर लोक बाहेर मानित असले, एखाद्या व्यक्तीला लोक जर बाहेर मानत असले खूप श्रेष्ठ आहे, खूप श्रेष्ठ आहे, आणि गावात आलेले लोक म्हणत असते याचं काही खरं नाही, तर खरोखर त्या माणसाचं काही खरं नाही. पण बाहेर तुम्हाला नाव ठेवू द्या, पण गावातली लोक जर तुम्हाला खरोखर सन्मान करत असतील आणि विचारलं ते व्यक्ती कशी आहेत, गावातले लोक म्हणत असतील वा वा त्यांच्यासारखा माणूस नाही, तर तुम्ही खरोखर सन्माननीय आहात. आणि गावात आल्यानंतर या गोष्टी कळल्या. तसेच सुंदर चाल ज्यांनी गायले आमचे मरकड महाराज आहेत. त्याच्यानंतर आमचे भालेकर महाराज सुंदर असे वारकरी आहेत. सर्व असे महात्मे, वा काय व्यक्तिमत्व, यांना पोलीस असे गोरे गोमटे व्यक्ती, काय आमच्याकडचे असणारे भालदार म्हणजे आता बिचारे बळजबरीने उभा केला जातो. त्यांना चुकून गेले, त्याच्यानंतर समोरचे दात पडलेले, आता काय रक्षण करेल कीर्तनकाराचं ते बिचार म्हातारं. तरुण पोर अंगात कपडा घालायला तयार नाही, म्हणजे काय करणे, तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जातो. आपल्या तीर्थापुरी पोलीस स्टेशनला इकून ह्यांना आणि इकून यांना. आधी सिस्टम आमचे दुर्गादास महाराज म्हणजे साक्षात दुर्गादास महाराज. काय सांगावं तुम्हाला, मला रोज एक पॉम्पलेट टाकीत होती. मला आश्चर्य वाटत होतं बरं का सर, की पॉम्पलेट छापलेत किती. पहिल्या दिवशी हे टाकलं, त्याच्यानंतर हे टाकलं, त्याच्यानंतर हे टाकलं, त्याच्यानंतर हे, त्याच्यानंतर हे, म्हणजे लय मोठे सप्ते होते, पण एवढे पॉम्पलेट नसते. धन्य तुमचं गाव, धन्य तुमची असणाऱ्या तिन्ही गावं, आणि धन्य असणारी ही हनुमंतवाडी, आणि धन्य असणारी आमची असणारी माता अहिल्याबाई होळकर. कारण अहिल्याबाईमुळं आज धर्म टिकून आहे बरं का. महात्मे अनेक होऊन गेले, पण ज्या धर्माची असणारी सेवा अहिल्याबाईंनी केली ती कोणीच केली नाही. तुम्हाला सांगतो, 2 धाम यात्रेला गुरुजी मी उत्तरेकडे गेलो होतो पाठीमागच्या वर्षी. तर तिकडे असणारे सगळे घाट, मग ती वाराणसी असेल, उज्जैन असेल, तिकडं केदारनाथ असेल, बद्रीनाथ असेल, इकडं द्वारका असेल, सगळीकडे फक्त एकच नाव, ती म्हणजे माता अहिल्याबाई होळकर. भजन आता इथला असणारा प्रत्येक व्यक्ती सन्माननीय मोठा आहे, प्रत्येकाची नाव घेण्याची अपेक्षा आहे बरं का महात्म्यांनो.
पण आपल्याकडे वेळ नाहीये आणि मला वाटतं इथं काही नाव घेण्यासाठी देण्यासाठी आपण आलेलो नाही. आणि जर घ्यायचं असलं तर मग ते लग्नात असते, इथं नसतं. लक्ष द्या, घेतलं तर कदाचित अहंकार वाढला जातो, नाही घेतलं तर गुरुजी तो दुखावला जातो. आणि इथं अहंकार वाढवण्यासाठी दुखावण्यासाठी आपण आलेलो नाही, तर अहंकार समूलतः नष्ट करण्यासाठी आलेलो आहोत. आणि म्हणून माझी प्रचंड अपेक्षा आहे प्रत्येकाचं घ्यावं, पण मला घेता येणार नाही, कारण वेळेचं बंधने. भजन करा विठ्ठल. सरळ सरळ अभंगामध्ये प्रवेश करतो. नाथ बाबा अत्यंत गोड प्रतिपादन करतात. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडू निधी. तेव्हा माझं असणारं जे मन आहे ते संसारामध्ये पडू देऊ नकोस, तर तुझ्या चरणाच्या जवळ. जवळपास या चारीही असणाऱ्या चरणाद्वारे नाथ बाबांनी परमात्म्याकडे मागणं मागितलेलं आहे. सप्ताहाची असणारी जी परंपरा आहे ती अनंत काळापासून सुरू आहे. विशेष म्हणजे ही परंपरा जी आहे ती नारद मुनीनं सुरू केलेली, 5000 वर्षापूर्वीच्याही पूर्वी. ती असणारी जी परंपरा आहे ती पुढे चालून वारकरी संप्रदायातील असणारे संत ज्ञानोबराय असतील, संत नामदेव महाराज असतील, यांनी पुढे चालवली. जगद्गुरु तुकोबरायांनी ती असणारी जिवंत ठेवली. आणि जोग महाराज, संत जोग महाराज यांनी या असणाऱ्या परंपरेला एक डिसिप्लिन, एक शिस्त घालून दिली. आणि ही परंपरा आजता गायत काय सुरू आहे. भजन करा विठ्ठला विठ्ठला. आता या परंपरेचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. अत्यंत मानसशास्त्राला आधारित, अध्यात्मशास्त्राला आधारित असणारी ही परंपरा आहे. या परंपरेच्या पहिल्या दिवशी नामस्मरणाचं महत्व प्रतिपादन करावं लागतं. याचं कारण आहे की लोकांचं जे चित्त आहे ते अशुद्ध असतं आणि नामस्मरणानं चित्त शुद्ध होतं. आणि मग पहिल्या दिवशी नामस्मरणावर आधारित असणारं चिंतन मांडलं तर लोक पहिल्याच दिवशी शुद्ध होऊन जातात. त्यांच्या डोक्यातले असणारे जे काम क्रोधादी दोष आहेत ते निघून जातात. आणि मग एकदा का त्यांचं चित्त शुद्ध झालं का त्यांचं असणारं मन एकाग्र होतं. आणि जे मन एकाग्र होतं तेच मन परमार्थामध्ये लागलं जातं. म्हणून पहिल्या दिवशी नामस्मरण. आता दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी, सहाव्या दिवशी कोणताही अभंग, मग तो नामस्मरणावर असेल, उपदेशपर प्रकरणातील असेल, संतांचं महत्व सांगणारा असेल, देवाची स्तुती करणारा असेल, मागणी मागणारा असेल. हा, पण सातव्या दिवशी मात्र मागणी मागणाराच अभंग निवडावा लागतो. आणि आठव्या दिवशी उद्या म्हणजे काला परमात्म्याचं चरित्र सांगावं लागतं. भजन करा विठ्ठला विठ्ठला. आणि या सगळ्या गोष्टीला कीर्तनकार हा बांधील आहे. जसा पोलीस बांधील आहे त्याच्या अंगातल्या कपड्यांना, मिलिटरी मॅन बांधील आहे त्याच्या अंगातील वस्त्रांना, म्हणजे त्याला विशिष्ट प्रकारचेच कपडे परिधान करावे लागतात ड्युटीवर असताना. ही असणारी जी जागा आहे याला सरकारी जागा म्हणते आमची, ती काढून टाकावं लागते. पाठीमागे अशी केस ठेवता येत नाही किंवा वस्तारा मारता येत नाही. आता बरेच आता फोटो पाहिले तुमच्या गावातले, हे सगळे असणारे, हे सगळे आता हे फौजी पोलीस मध्ये बरेच जण लागलेले. ही जी डिसिप्लिन आहे ती संप्रदायामध्ये सुद्धा आहे. कीर्तनकाराच्या डोक्यावर फेटा असायलाच पाहिजे, मृदंग या ठिकाणी असायलाच पाहिजे, तसेच त्यानं कमरेला हा रुमाल गुंडाळल्यालाच पाहिजे. याचं कारण आहे कीर्तनकारानं जे काही बोलायचंय, जे काही प्रतिपादन करायचंय, जे काही सिद्धांत मांडायचे, जे काही दृष्टांत सांगायचे, हे जे काही सगळा पसारा, विनोद असेल, दृष्टांत असेल, भावना असेल, जे काही प्रतिपादन करायचंय ते काहीही असो, फक्त ते शास्त्राला, श्लोकांना आणि संतांच्या प्रमाणालाच अनुसरून असावं. आणि म्हणून त्याला डोक्याला बांधले आणि कमराला सुद्धा बांधले. भजन करा विठ्ठला. आता त्याच्यामध्ये आपला असणारा 7वा दिवस आणि परंपरेप्रमाणे आपण 7व्या दिवशी निवडलेला अभंग मागणीपर प्रकरणातला. देवा माझे मन लागो तुझे चरणी.
नाथबाबा अत्यंत सुंदर प्रतिपादन करतात, हे परमात्म्या माझं असणारं जे मन आहे ते तुझ्या चरणी लागू दे रे बाबा. आता वास्तविक या ठिकाणी नाथबाबाला सुद्धा एक भीती निर्माण झालेली आहे पहा. ती भीती, जर तुझ्या चरणावर ते मन लागलं नाही तर कदाचित ते संसारातल्या व्यसनामध्ये पडू शकते. म्हणून संसार व्यसनी पडू नये. मन या संसारातल्या व्यसनात जर पडू द्यायचं नसेल तर त्यासाठी एकमेव असणारा पर्याय म्हणजे परमात्म्याच्या चिंतनामध्ये मन लावावं, भजन करावं. आता संसार म्हणजे काय हो नेमका? संसार कशाला म्हणावं? संसार म्हणजे हे जगत. संसार म्हणजे ही असणारी पूर्ण जी सत्वगुणी असेल, तमोगुणी असेल, अगर रजोगुणी असेल ही माया आणि मायेवर असणार ब्रह्मचैतन्य, ह्या सगळ्या पसाऱ्याला ही जी सिस्टम चालू आहे का जगताची, या जगताच्या सिस्टमला याला संसार म्हटलं जातं किंवा प्रपंच म्हटलं जातं. मग माऊली सुद्धा या पूर्ण असणाऱ्या जगताविषयी प्रतिपादन करतात. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके. पण जर अवघा संसार सुखाचा करायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? जाईन गे माय तया पंढरपुरा, जाईन गे माय तया पंढरपुरा, जाईन गे माय. हे देवा माहेरा आपुरिया, हे देवा सुखाचा करायचा असेल तर माऊली काय प्रतिपादन करतात? अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके. पण ह्याच्यासाठी काय करायचंय? जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुरिया. म्हणजे परमात्म्याकडे जाईल आणि त्याच्या चरणावर माझं एक प्रकारे मन लागलं रे लागलं का या संसाराच्या सुखाविषयी त्याच्याकडे मागणं मागे. आणि नाथबाबा सुद्धा हे सांगतात ना, जर संसाराच्या व्यसनात माझं मन जर पडू द्यायचं नसेल तर देवा माझे मन लागो तुझे चरणी. आता वास्तविक हा संसार आहे, हा मोठा प्रपंच आहे. पण जो आपण करतो ना, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये संसारातील ज्या असणाऱ्या इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, तृष्णा आहेत, ज्या पूर्ण करायच्यात, हे जे विषय आहेत ना, शब्द असेल, स्पर्श असेल, रूप असेल, रस असेल, गंध असेल, याच्या पाठीमाग पाळण्याची अंतकरणाची एक प्रकारची वृत्ती, याला संसारातलं व्यसन म्हणावं. भजन माझ्या असणारे तुकोबाराय सुद्धा प्रतिपादन करतात, माझ्या आयुष्यातला सर्वात गोड दिवस कधी होईल? तर जेव्हा अंतकरणातल्या तृष्णा संपतील, म्हणजे संसारातलं व्यसन संपेल, त्याच वेळेस माझा असणारा प्रत्येक जो दिवस आहे तो गोड होईल. कारण जोपर्यंत अंतकरणातलं व्यसन, संसाराविषयी असणारं व्यसन, भोगाची अपेक्षा, तृष्णा संपणार नाही तोपर्यंत मनाची चंचलता जी आहे ती स्थिर होणार नाही. आणि जोपर्यंत मनाची चंचलता स्थिर होणार नाही तोपर्यंत मन समाधानी होणार नाही. आणि मनाला समाधानी करायचं असेल तर तृष्णेची निवृत्ती होणं आवश्यक आहे, मनाची एकाग्रता साधणं आवश्यक आहे. मग मनाची एकाग्रता साधायची असेल, समाधानाची प्राप्ती करायची असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. म्हणून साधू संत प्रतिपादन करतात, सदा नाम घोष करू हरि, सदा नाम घोष करू हरि, करू हरि हरि
सतचित्त समाधान समाधान केले सतचित्त समाधान समाधान केले सतचित्त समाधान समाधान केले सतचित्त समाधान समाधान केले सतचित्त सर्व अलंकार हो सर्व सुंदरारो सर्व अलंकार तुम्हाला जर सुखाची अपेक्षा असेल, तुम्हाला जर आनंदाची अपेक्षा असेल, तुम्हाला समाधानाची अपेक्षा असेल तर त्यासाठी तुमचं मन एकाग्र होणं आवश्यक आहे. आणि जोपर्यंत अंतःकरणातील व्यसनाची निवृत्ती होणार नाही तोपर्यंत मनाची एकाग्रता साधणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, माझ्या अंतःकरणातील ज्या संसाराविषयी मनातील तृष्णा आहे त्या संपल्या आणि मी निश्चिंत झालो. कुंतलिया धावा कुंतलिया धावा तृष्णेची तृष्णा संपल्या आणि मला काय झाली, निश्चिंती प्राप्त झाली. आणि माझ्या जीवनातला जो परमार्थ आहे, माझ्या जीवनातला जो अट्टहास आहे तो सुद्धा कशासाठी केलाय मी, बस या तृष्णाची निवृत्ती करण्यासाठीच केलेला आहे. यासाठी केला होता यासाठी केला होता शेवटचा 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 गोड भावा आता निश्चिंती आता निश्चिंती लक्ष द्या, तुम्ही प्रत्यक्ष आत्मस्वरूप आहात, तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप आहात. वेदातील असणार अहम ब्रह्मास्मी वाक्य, वेदातील असणार तत्वमसी वाक्य हेच प्रतिपादन करतं की तुम्ही परमात्म स्वरूप आहात. लक्षात ठेवा, पण तुम्हाला परमात्म्याचा साक्षात्कार का होत नाहीये याचं कारण म्हणजे फक्त व्यसन आहे. व्यसन म्हणजे नेमकं काय? अरे बाबा, व्यसन म्हणजे तुमच्या अंतःकरणातला मल असेल म्हणजे पापवृत्ती. अरे व्यसन म्हणजे तुमच्या मधला असणारा विक्षेप असेल आणि व्यसन म्हणजे तुमचं आवरण असेल. एकदा का व्यसन संपले का विक्षेप निघून जातो, मल निवृत्ती होते आणि मग आवरण निवृत्ती सुद्धा होऊन जाते आणि मग कळतं की मीच ब्रह्मस्वरूप आहे. त्या परमात्म्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणताही भेद नाहीये. आता लक्ष द्या, तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला दुःख प्राप्त होतात आणि सुखापासून तुम्ही अलिप्त आहात याचं कारण सुद्धा तुमच्या अंतःकरणातील असणारे व्यसनच आहेत. भजन करा विठ्ठला विठ्ठला. संसारात हे करायचंय, मला ते करायचंय, मला हे मिळवायचंय, मला ते मिळवायचंय, ते मिळून मला ते मिळवायचंय, हे असणाऱ्या अपेक्षा म्हणजे संसारातील व्यसन आहेत. असाच असणारा एक मोठा असणारा एक शेठ होता पहा. त्या शेठनं मुनिमजीला सहज विचारलं, मुनिमजी आपल्याकडे प्रॉपर्टी किती आहे म्हणे. मुनिमजीनं सांगितलं 12 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी आहे म्हणे. त्या शेठनं त्या मुनिमजीच्या कानामागं वडली
मुलींजीला थोडं वाईट वाटलं, अरे मी 12 पिढ्याचा हिशोब ठेवलाय तरी सुद्धा हिने माझ्या कानामागं का ओढली असेल, का मारला असेल. त्यावेळेस मुलींजीनं सहज विचारलं, तुम्ही मला कानामागं का मारली? त्यांनी सांगितलं 12 पिढ्या बसून खातील हे सांगितलं, पूर्वी का नाही सांगितलं, आता 13व्या पिढीनं नेमकं काय करावं म्हणजे एवढ्या अपेक्षा, आशा, तृष्णा आपल्या अंतःकरणात आहेत, लक्षात ठेवा. म्हणूनच आपण चिंताग्रस्त आहोत, म्हणूनच आपण दुःखी आहोत. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, मुक्ती नाही केला, मुक्ती आशा जन्म गेला, क्षणमुक्ती यज्ञ नाही केला. पूर्ण आयुष्य जातं पण आपल्याला कळत नाही. पहा, एखादा असणारा लहान मुलगा आहे बरं का सर, तो हळूहळू हळूहळू आता मोठा होऊ लागलेला आहे. मोठा होत असताना तो आता 6 वर्षाचा झालेला आहे. 6 वर्षाचा झाल्यानंतर बापाला आणि आईला कळलेलं आहे की याचा आता कानाला हात पुरायला लागलेला आहे. आजकाल 3 वर्षात झालं का त्याला नेऊन घालते तिथे शाळा. काय सांगावं, ते लेकराचे असे हाल आहेत ना. पण आमच्या काळात तसं होतं कसं नाही. आई वडील काय करायचे, कानाला हात पुरतं का पाहिजे. कानाला हात पुरला म्हणजे तो 6 वर्षाचा झाला, शिक्षण घेण्याची त्याची एक प्रकारची पात्रता झाली. आणि आज आपण कधी नेऊन घालतो लेकरायला, बाबा 3 वर्षात घाला ना, काही अडचण नाहीये. 4थ्या घाला, 5व्या घाला. पण काही काही लोक दुसऱ्या पहिल्या वर्षी नेऊन घालतील. अरे ते तिथं नेऊन घातल्यानंतर तिची ती सांभाळणारी बाई याला तिला कळत नाही. कारण या लेकरांनी जर शी केली किंवा याला लगेच जायचं असलं ती डोळे वाशी ती, आणि मग तसं ते पोटात साठून ठेवतं ना ते. आणि त्याचा असणारा जो परिणाम आहे तो नुसतं त्याच्या असणाऱ्या आरोग्यावर होत नाही ना, त्याच्या मानसिकतेवर सुद्धा होतो. ते चांगलं वाढत नाही ना ते. समजा एखादं झाड जर तुम्ही लावलं आणि त्याच्या बाजूला समजा एखादी असणारी शेळी जर तुम्ही पाळली आणि उगाचच त्याच्या बाजूला वाघ आणून ठेवला, तिला कितीही खाऊ घाला ती वाढणारच नाही, ती वाढतच जाईल. बरोबर आहे का नाही. झाड कोणतं चांगलं वाढत, समजा झाडाला झाड मी कापूस लावला शेतामध्ये, ते जवळ जवळ लावला तर ते चांगला असणार डेरेदार होईल का. पण थोडा अंतरावर लावला ते चांगलं पसरेल का. मग त्याचा ते विकास होत नाही, बौद्धिक विकास. म्हणून मी तर तुम्हाला सांगतो सर, येणाऱ्या असणाऱ्या 15 वर्षाच्या नंतर या भारतामध्ये जवळपास 70% लोक मानसिक रुग्ण राहतील. आपली पिढी गेली ना, आली काही दुसरी सगळी येडेच लोक. पोलिसाची लय भरती करावी लागणार तुम्हाला सांगतो. आणि पोलिस येडे, हे येडे ते येडे तुम्हाला सांगतो. 15 वर्षाच्या पुढचं सांगतोय. तर सगळेच मोबाईल मध्ये चिटकले ना. याला झोपताना मोबाईल पाहिजे, याला फिरताना मोबाईल पाहिजे, याला जाताना मोबाईल पाहिजे, याला सायकलीवर मोबाईल, याला मोटरसायकलीवर मोबाईल, याला बाथरूमला बी मोबाईल. अशी असणारी परिस्थिती. ते घरातले लेकरं सुद्धा नीट बसत नाही, त्यांना सुद्धा मोबाईलच पाहिजे. लय अवघड परिस्थिती झाली. एक तर पाठीमागं असं खाली उतरल्यानंतर त्याला जायचं होतं त्याच्या घरी, आता मोबाईल पाच ते दुसऱ्याच्याच घरात शिरलं. काय समस्या आहे. आता ते ज्याच्या घरात शिरलं का त्याची बायको मोबाईल मध्ये गुंग, ती आपली झोपलेली मोबाईल मध्ये पाहत. हे घरात घुसल्यानंतर हे जाऊन बसला आपलं मोबाईल पाहत, ती मोबाईल पाहती, हे मोबाईल पाहत. मग खरं आलं ना, खरं घराचं मालक खरं आलं. मग खरं आल्यानंतर ती सुद्धा मोबाईल मध्येच पाहत आलं. आता मोबाईल मध्ये पाहत असल्यावर ती उमरा असतो, ते उमऱ्याला काय झाली, तिची ठोकर लागली, पुढं पडन म्हणून जरा मोबाईल मधून लक्ष देतो. समोर गेलं, समोर ते दुसराच माणूस त्याला बसल्याला दिसला ना. आता तिने याच्याकडे पाहिलं, हेने त्याच्याकडे पाहिलं. हे बाहेरचं काय म्हणतोय, सॉरी बरं का मी चुकून तुमच्या घरात आलो. सगळं येण्याचाच बाजार. लय अवघड परिस्थिती.
तुम्हाला सांगतो असंच आमच्या गावात एक पोरगे तरी 4 शेळ्या विकले 4 आणि मोबाईल घेतला. काय सांगू 4 शेळ्या विकून मोबाईल घेतला. पण मोबाईल घेतल्यानंतर आता मला एवढं कळत नाही, त्याला तेवढं कळतं. गावात सहज गेलो, अरे म्हणे तू मोबाईल चालवतो, तू तर शिकलेला पण नाही म्हणे. हा तुला सही सुद्धा करता येत नाही, मग हे तू चालवतो कसं? त्यो मला या म्हणे साहेब मी तुम्हाला दाखवतो म्हणे. आणि ते घेतला. आता त्या गुगलनी एक ऑप्शन अवेलेबल करून ठेवलेलं आहे. ते बोललं, हा बरोबर आहे की नाही, बोललं का ते येतं ते काय येतं. आणि मग ते दाबल्यानंतर ते म्हणतो सुरेखा पुणेकर सुरेखा पुणेकर आल्या ना खाली लावल्या. काय डोकं लावायचे त्याला. म्हणलं अरे बाबा तुला हे सगळं येते, पण ज्ञानेश्वर माऊली म्हण, संत तुकाराम महाराज म्हण, आणि नाही जमलं तर काय के महाराज म्हण, अभंग तरी येते काहीतरी आई सुद्धा. म्हणजे सगळं विक्षेपच आहे. असं सुद्धा ते शेतात. त्याला एक दिवस फोन लावला, त्याचा फोनच लागला नाही. नंतर मग थोड्या वेळाला लावला तरी लागला नाही. मग त्याच्यानंतर परत वेळाला लावला. अरे म्हणलं ज्ञानू भाऊ तो फोनच लागला नाही. काय सांगा म्हणजे शेतात आवरेजच नाही म्हणे. काय अवघड परिस्थिती आहे. तुम्हाला सांगतो बरं का सर, येणाऱ्या काळात 15 वर्षाच्या नंतर पोराला घरात कोंडायचा आणि त्याच्या हातातला मोबाईल हिसकून घ्यायचा. दिवसभर जर घरात कोंडून बगर मोबाईलचा ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी दरवाजा उघडायचा, ते लटकलेलं दिसत तुम्ही. अशी असणारी परिस्थिती आहे. भजन करा विठाला विठाला. तुम्हाला सांगतो आपण शाळेमध्ये लेकराला घालतो, अरे पण विशिष्ट प्रकारचं वय आहे, त्याच वयामध्ये आपण त्याला घालायला. एक असणारी जी मुलगी आहे त्या मुलीचं आपण लग्न करतो, अरे तिचं विशिष्ट प्रकारचं वय होऊ द्या ना. काय तुम्ही काय नराधम आहेत का? तुम्ही काय राक्षस आहेत का? 14व्या आणि 13व्या वर्षी त्या पोरीचं लग्न करून देता. 15व्या वर्षी 16व्या वर्षी तिचं काय लग्न करायचं, संसार करायचा, नांदायचं वय आहे का तिचं? तिकडे गेलं का ती सासू तिला 4 वाजताच उठी ती. आणि मग तिला एवढं फारसं काही कळत नसल्यामुळे ती तिला वेडी वेडी म्हणते. मग तिच्या ते डोक्यात हॅमर होतं, नंतर ती आत्महत्या करते. असे सुद्धा प्रकार घडून येत असताना दिसतात. हो द्या ना, तिला शिकू द्या व्यवस्थित. तिची 12वी पूर्ण हो द्या, 13वी पूर्ण हो द्या, 14वी पूर्ण हो द्या, 15वी पूर्ण हो द्या. हो द्या ना, शिकू द्या ना. चांगलं शिकल्यानंतर बाबा नाही शिकायचं तर शिकू नका, पण किमान 18 वर्ष कंप्लीट होऊ द्या ना. असंच आमच्या हद्दीमधला मला एक पोलीस स्टेशनचा फोन आला तिथून आणि सांगितलं अमुक अमुक गावात बालविवाह व्हायला लागला. बालविवाह व्हायला लागला ही गोष्ट मला कळल्यानंतर मग मी पटकन लगेच त्या गावात गेलो. गावात गेल्यानंतर अगदी त्या बापाकडे गेलो. तो बाप आपला शेतकरीच होता. कारण तुम्हाला सांगू का, पोरीला सांगतो आज तुमचे दिवस आलेले आहेत बरं का. तुम्हाला सांगतो कायदा तुमच्याकडून यायचे, म्हणजे पोलीस तुमच्याकडून यायचे. गायके महाराज कदाचित इकून, पण पोलीस तुमच्याकडून. 498 तुमच्याकडून आहे, 304 ब तुमच्याकडून आहे, 376 अ ब क ड कलम 354 अ ब क सगळं इकडेच आहे. आपल्याकडे काहीच परिस्थिती आहे. म्हणून सगळं आपल्या हातात आहे. आणि परत दुसरी एक गोष्ट सांगतो, तुम्हाला सांगतो इथं कंडिशन अशी झालेली आहे, 1000 पोरं आहेत, 1000 किती येतं मुलं आहेत. आणि त्याच्या पाठीमागं विशेष म्हणजे संभाजीनगर जिल्हा, आपला असणारा जालना जिल्हा, इकडं असणारा बीड जिल्हा, ह्या तिन्ही जिल्ह्याचं सांगतो तुम्हाला. नंबर 1 बीडला आहे, बीड आहे. नंबर 2 संभाजीनगर आहे आणि नंबर 3 जालना. हा नंबर 3 आमचा असणारा जालना आहे. असं दर चलत चलत पूर्ण महाराष्ट्र घेतलेला आहे. आता आपल्या फक्त 3 असणाऱ्या जिल्ह्याचं कंडिशन सांगतो. एकूण 1000 मुलाच्या पाठीमाग फक्त 800 असणाऱ्या मुली येत. किती मुलं किती येत? 1000. आणि त्याच्या पाठीमाग मुली किती आहेत? 800. मी म्हणतो तुमच्या मुलीनं काही करू द्या तरी चांगला ठेपा येणार आहे. चिंताच करायची नाही. तुम्हाला वाटतंय की पोरगी पळून जाऊ शकते म्हणून तिचं लग्न करायचंय, काही ताण नाही. पळून गेली परत आली तरी तिला चांगल्याच घरातला ठेप आहे. म्हणून अजिबात भीती बाळगायची नाही. आणि कीर्तनकार सांगत नाही, हा पोलीस सांगतोय. कारण बऱ्याच आई वडिलांना हीच भीती असती, साहेब पोलीस लय अवघड असतं, काय सांगाव तुम्हाला. अरे अरे लय अवघड काम असतं. आता आमच्या जीवाला माहिती आहे, पण आता घ्यायची गरज नाही. कारण इकडं 200 मुंजे येत. हे 200 300 हे जे कोठा आहे का हे भरूनच निघणार नाहीये. म्हणून मार्केट तुमचं आलेलं आहे, हुंडा फेंडा विषयच नाहीये. पण दुसरी गोष्ट अशी का याचा असणारा गैरफायदा सुद्धा काही असणारे वडील घेत असताना दिसतात बरं का मुलीचे. म्हणजे आता काय झालंय, काही असणारे जे लोक आहेत ते काय करायला लागले, त्या मुलाचा जो वडील आहे त्याच्याकडूनच पैसे मागायला लागले. कारण हे सिद्धांत बऱ्याच जणांना कळले आता. मग हे काय करतं,
त्याच्या गळ्यात हात टाकी तर बाजूला जातं, काही अडचण नाही म्हणे, मी देतो तुला 2 लाख, दी मला तुझी पोरगी. मग हे घेतं खरोखर 2 लाख आणि पोरगी देतं. पण असं अजिबात करायचं नाही, हे चुकीचं आहे. आता त्याच्याकडून 2 घेतो, त्याला पोरगी आपण त्याच्या ताब्यात देतो. तुझे बाप म्हणणार आहे त्या पोराचा, त्याचा काही विषय नाही, पण तिची असणारी जी माय आहे का, तिची असणारी तळपायाची आग मस्तकाला गेलेली असते. हा, आणि मग आयुष्यभर मरेपर्यंत म्हातारी फक्त तुमच्या पोरीला टोमनेच देते. म्हणून एवढा सुद्धा गैरफायदा आपण घ्यायचा नाही. तिथं मी गेल्यानंतर त्याला सांगितलं, ए बाबा म्हणलं तुझ्या घरी शेतात काय आहे रे म्हणून. त्याला विचारलं मी, 14व्या वर्षी पोरीचं लग्न करायला लागला होता ना देव. त्याला सहज विचारलं शेतात काय म्हणलं तुझ्या. आता आपला भाग म्हणजे मोसंबी ऊस हा भरपूर आहे. तो म्हणला मोसंबी आहे म्हणे. म्हणलं किती एकर आहे. म्हणजे 2 एकर मोसंबी. बरं, मग मोसंबीतलं तुला बरंच माहित असेल. 3ऱ्या वर्षी उत्पादन काढतो का तू मोसंबीतलं. तो म्हणला नाही ना, अजिबात नाही. बरं, 4थ्या वर्षी अजिबात नाही म्हणे. किती वर्षाला काढावं लागतं. तो म्हणला 5 वर्ष झाल्यानंतर मोसंबीचं उत्पादन काढावं लागतं. म्हणजे अगोदर काढू नाही. बरं, काढलं तर काय होतं म्हणलं म्हणलं उत्पादन फळ. आता तुम्ही सर्व शेतकरी आहेत, अगोदर फळ धरलं तर काय होतं, झाड कमी. हा हे पहा काय होतं, झाड कमी राहतं. बरोबर आहे की नाही. असं सांगितलं त्यांनी मला. तेव्हा मला साहेब झाड कमी राहतं. बरं, आणखी काय परिणाम होतो, फळ चांगलं येत नाही. आणखी काय परिणाम होतो, मोसंबी 16 वर्ष टिकायची तर ती फक्त 10 वर्ष, तिचं आयुष्य सुद्धा कमी होतं. दुश्मना म्हणलं शेतातल्या मोसंबी विषयी कळलं, तो या सख्या असणाऱ्या पोटच्या लेकी विषयी कळलं नाही का तुला. तशी मोसंबी अगदी योग्य वयामध्ये आल्यानंतर तिचं फळ धरलं जातं, तसं त्या घरातल्या लेकीचं सुद्धा अगदी योग्य वयात आल्यानंतरच लग्न करून द्यावं. एक विशिष्ट असणारा काळच असतो की त्या काळामध्ये मुलांना जन्म त्या असणाऱ्या स्त्रीनं द्यावा. लवकर दिला तर तिचं पूर्ण शरीर खराब होऊन जातं, तिचं शरीर मोडतं, मग पाठीमागून कुब्बट निघतं किंवा मणक्याचा त्रास होतो, कमराचा त्रास सुरू होतो. काय म्हणजे प्रचंड आयुष्य त्या स्त्रीचं दुःखामध्ये जातं. म्हणून आपल्याला मोसंबीतलं कळतं, पण घरातल्या असणाऱ्या आपल्या लेकीबाळीचं कळत नाही. म्हणजे अत्यंत दुर्दैवात्मक असणारी परिस्थिती. तसं हा जो लहान लेकर आहे, लहान मुलगा आहे ना, तर त्याला शाळेत लईच अगोदर घातलं तुम्ही म्हणून तो खूपच बुद्धिवान होणार आहे, हा गैरसमज आहे आणि निवळ साफ चुके. कारण माइंड बुद्धीच्या दृष्टिकोनातून ज्ञान ग्रहण करण्यासाठी तो रेडी नाहीये, आणि तो रेडी नसताना तुम्ही घालताय म्हणजे उलट त्याचा आत्मविश्वासाचं तुम्ही खच्चीकरण करताय. म्हणजे मुलं जन्माला घालण्यासाठी 18 वर्ष झाल्यानंतर जशी स्त्री शारीरिक दृष्टिकोनातून आणि मानसिक दृष्टिकोनातून रेडी होते, तयार होते, मोसंबी 5 वर्ष झाल्यानंतर फळ घेण्यासाठी जशी तयार होते, लहान मुलगा सुद्धा तसा एका विशिष्ट वयापर्यंत म्हणजे कानाला हात पुरला का तो ज्ञान ग्रहण करण्यासाठी तयार होतो. विशेष म्हणजे दुर्दैव ह्या गोष्टीचं वाटतं सर की ह्या गोष्टी आमच्या काही पूर्वजांना कळाल्या म्हणून कानाला हात लावल्यावरच त्यांनी ती शाळेत घेऊन गेले, पण आजच्या असणाऱ्या सुशिक्षिताला कळत नाही. भजन करा. लहान असणारा मुलगा आहे, तो मुलगा हळूहळू मोठा होऊ लागलेला आहे, कानाला हात पुरू लागलेला आहे. कानाला हात पुरल्यानंतर आई वडिलांनी ठरवलंय याला आता शाळेत घालायचंय. त्याला शाळेत घातलेलं आहे, तो आता 1लीला आहे, आता हळूहळू 2रीला, 3रीला, 4थीला, 5वीला, 6वीला शाळा म्हणजे आता त्याला सर्जियन वाटू लागलेलं आहे. आणि मग हळूहळू तो असणारा वर्ग पुढं पुढं ढकलत आहे. 10वीला गेलेला आहे, आता त्याला वाटतं एकदा 10वी झाली रे झाली का ताणच मिटला. बरं का देवरे पाटील, एकदा 10वी झाली टेन्शन मिटलं. मला वाटतं जे शिकलेत त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये या गोष्टी येऊन गेलेल्या आहेत. डॉक्टर साहेब 10वी झाली का टेन्शन मिटलं, आणि खरोखर 10वी झाली त्याला चांगले मार्कही पडले, पण नंतर त्याला कळलं की 12वी नावाचा काहीतरी प्रकार असतो, तो सुद्धा पूर्ण करायचा असतो. त्याला यशस्वी म्हटलं जातं किंवा आता नीट म्हटलं जातं किंवा मग जी अनेक असणारे प्रकार आहेत हे सुद्धा पुढं करावं लागतं, आणि त्याच्यासाठी 12वी करणं कम्प्लीट आवश्यक आहे. आणि मग आता एकदा 12वी झाली का टेन्शन मिटलं म्हणून आता 11वी 12वी झाल्यावर त्याला कळलं की पदवी नावाचा प्रकार आहे. मग आता तो पदवीसाठी झटू लागला, पण डोक्यात फक्त विषय की एकदा का पदवी झाली रे झाली का ताण मिटला. मग हळूहळू आता पदवी, पोलिसाचं जीवन बी असंच जातं बरं का आमचं. काय सांगावं, ज्या दिवशी पहिल्या दिवशी हजर झाला आणि अंगात ड्रेस घातला का असं वाटतं मी म्हणजे लयच मोठा आहे. मग हळूहळू त्याचं महत्व कमी होतं.
आणि मग नंतर फक्त वाटतं की एकदा ट्रेनिंग संपली का मग टेन्शन नाही. ट्रेनिंगहून आलं का हेडक्वार्टरहून एकदा पोलीस स्टेशनला गेलं का ताणच नाही. पोलीस स्टेशनला आल्यानंतर सुद्धा तीच पीडा पाठीमागे, हे असं आयुष्य निघून जातं. तसंच असणार जीवन. एकदा पदवी भेटली का विषयच नाही. हा 3 वर्ष चांगला अभ्यास केला, त्याला पदवी सुद्धा प्राप्त झाली. पण पदवी प्राप्त झाल्यानंतर आता कळलं की आई वडिलांच्या असणाऱ्या जीवावर कव्हार खायचं, स्वतः काही करायचं का नाही. आणि म्हणून आता एकदा नोकरी मिळाली सर की टेन्शन मुक्त. आणि मग तो नोकरीच्या पाठीमागे लागला, इथं जातोय तिथं जातोय तिथं जातोय. एक चांगली असणारी क्लास 3 ची नोकरी सुद्धा त्याला प्राप्त झाली, 25-30 हजार रुपयेवाली. आणि आता नोकरी प्राप्त झाल्यानंतर मग आता त्याला वाटलं की आता खरोखरच टेन्शन मुक्त. पण 6-7 महिने नोकरी केल्यावर त्याला असं वाटलं की ह्याच्यात बी मजा नाही. एक कोण पाहिजे, छोकरी म्हणजे एक बायको पाहिजे. एकदा एखादी असणारी जीवनसाथी असली चांगली का ताण मिटलाच. झाली पुढे तिने बायको केली, त्याला मला सोबती चांगली, चांगल्या स्वभावाची, न भांडणारी, न डोळे वाचणारी बायको भेटली. आता बायको भेटल्यानंतर असंच 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष गेले, पण लेकरूच व्हायना. मग त्याला वाटलं हे सांसारिक जीवन सुद्धा निरर्थक आहे. एक लेकरू झालं म्हणजे ताण लय पीडा आहेत. तुम्हाला सांगतो काय सांगा, हे जे लग्न आहे ना, लग्न प्रपंच ही निसर्गाने केलेली त्या व्यक्तीची फसवणूक आहे. कारण निसर्गाला त्याची सिस्टम चालवायची आहे. आता इथं आध्यात्मिक शास्त्र किंवा धार्मिक शास्त्र नाही, मी मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून बोलतोय. आमच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर एक कुत्री होती. असं भाकरी टाकू टाकू तिला मोठं केलं. मानसशास्त्र हे लक्ष द्या. मोठं झाल्यानंतर ती वयात आली आणि तिचं लग्न झालं. समजा लग्न झाल्यानंतर ती गरोदर राहिली आणि तिला झाले 12 पिल्ले. आज सध्या सुद्धा ती पोलीस स्टेशनला आहे. पण अगोदर जी होती का ती अशी मजबूत होती, अशी तंदुरुस्त होती. पण आता त्या 12 पिल्ल्याचं संगोपन करण्यामध्ये तिच्या नाकी नऊ येतात आणि पूर्ण तिचं पोट खपाट्याला गेलंय. कारण पोलीस स्टेशनच्या बाजूलाच काही अंतरावर ती असणारे ती मटणाचे गाडी फिडे ते असतात, ती तिथं जाती, वाट पाहती आणि मग ते टाकून दिलं का ती तोंडात घेऊन येते आणि त्या पिल्ल्यापाशी येऊन वकती. काय हाल ते, कारण ती पिल्ले मोठे करायचे तिला. स्वतःच जीवन ती विसरून गेलेली, स्वतःच आयुष्य हे विसरून गेलेली. आणि म्हणून तिचं वजन सुद्धा आता कमी झालंय. आता जर या दोन्ही गोष्टीतून मी तर पोराला सांगाल आपल्या 200 जो फरक आहे का मधला, म्हणजे तुम्ही मुंजे जरी राहिले तर काही अडचण. तुम्हाला सांगू का, आपल्या असणाऱ्या मुंबईच्या पोरांनी 50% लग्न करणं सोडून गेलंय. चीन मध्ये सरकार कायदा काढतंय, पोरच लग्न करायला तयार नाही तर पोरं. रशियाच्या सरकारनं कायदा केलाय, एकूण जो लग्न करील आणि 4 लेकरं जन्माला घालील त्याला 1 लाखाची नोकरी सुद्धा मिळेल आणि त्या सगळ्या लेकराचं संगोपन सुद्धा करील. ही पिढा आपल्याकडे सुरू आहे. हेच मरत आहे इकडं, बायकोच भेटाना. अरे 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 अशीच घेतो ती म्हातारी परेशान, म्हातारा परेशान. हे अरे तुला शिकायला काय रोग आला होता का, कुठेतरी चिटकायला रोग आला होता का, तू मोबाईल मध्ये घुसून गेला. अशाच प्रचंड असणाऱ्या पिढ्या. पण तरी ताण घेऊ नका, भजन करा विठ्ठला निसर्गाने केलेली एक प्रकारची फसवणूक आहे मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून सांगतो. आणि मग आता ही जी प्रक्रिया आहे ही करता करता विचार जर केला, पूर्वीचं जीवन कसं होतं तर सुखी दिसेल तुम्हाला, आणि नंतरचं जिम्मेदाऱ्याचं जीवन तुम्हाला थोडं दुःखी दिसेल. पूर्वी जिम्मेदाऱ्या कमी असल्यामुळं व्यसन कमी होते, गरजा कमी होत्या, आणि हे झाल्यानंतर तुमच्या गरजा वाढल्यात. याचं कारण तुमच्या दुःखाचं आहे. कारण हा एक प्रकारचा काय आहे, प्रपंच आहे. आता लग्न झालंय, लग्न झाल्यानंतर त्याला असं वाटतं की आता एखादा काय पाहिजे, मुलगा पाहिजे. मुलगा झाला, आता दोघं स्वतःचं जीवन जगायचं विसरून गेले. आता दोघंही रात्रंदिवस कष्ट कोणासाठी करते, त्या पोरासाठी. पोराला मोठं करायचं, त्याला शिकवायचं, त्याला चांगल्या शाळेत टाकायचं, चांगल्या मार्काला पास व्हायला पाहिजे. पुढे मग तो कुठेतरी जीला जायला पाहिजे, नीटला जायला पाहिजे, तिथं क्वालिफाय व्हायला पाहिजे. मग पुढे IT इंजिनियर व्हायला पाहिजे, अमेरिकेला जायला पाहिजे, आणि तिथं फायदा पैसा त्याने कमायला पाहिजे. आणि जसं ठरलं तसं त्यानं केलं आणि तसं झालं.
आणि खरोखर पोरग मोठं इंजिनियर झालं, फॉरेन मध्ये गेलं. आता त्याला एका वर्षाचं असणारं पॅकेज 10-20 कोटी रुपये, म्हणजे त्याच्या आयुष्यभराची कमाई त्याच्या एका वर्षाचीच कमाई. आणि मग आता हे झोपाळ्यावर बसलंय. याला त्या काळामध्ये 2-4 अटॅक येऊन सुद्धा गेलेले आहेत. शुगर सुद्धा याचं वाढलेलं आहे. रोज 2-4 गोळ्या जागण्यासाठी खातय. सुखासाठी आणि दुःखासाठी थोडं बँक बॅलन्स सुद्धा ठेवलंय. थोडंच असणारं घर सुद्धा छोटस बांधून ठेवलंय स्वतः जगण्यासाठी आणि लेकाचा सुद्धा संसार करण्यासाठी. पण हे लय कष्टातून केलंय तिने. म्हातारी आतमध्ये संध्याकाळी काय करते, चहा करते. हे इथं झोपाळ्यावर बसलंय. चांगलं झाड आहे, मंद असणारा वार आहे, ते झोपाळा हलतोय. याच्या डोक्यात विचार येतात. आणि विचार आल्यानंतर ह्याला पोराला फोन लावायचा आहे आणि पोराला सांगायचंय की बाबा या पोरा इकडेही आता भारतात आल्यानंतर एक सुंदर असणारी आपल्या सोयऱ्यातली मुलगी पाहून देऊ, लग्न तुझं करून देऊ आणि मग मोकळे. म्हणजे आणखी याला मोकळं व्हायचे. आणि मग तसा विचार याच्या डोक्यात आला आणि तिकून पोराचा फोन आला. किंवा मला तुला 100 वर्ष आयुष्य, मला तुला एक गोष्ट बोलायची. पोरग म्हणलं मला बी बोलायची. म्हणे पप्पा तुम्हाला. बरं म्हणे तू बोल अगोदर, नंतर मी बोलतो. तो म्हणला पप्पा मला असं बोलायचंय की मी इकडच बायको केली म्हणे फॉरेनला. त्यो म्हणला हे एवढं कमवून ठेवलंय हे ते सगळं. त्यो म्हणला हे सगळं जे आहेत ना तुम्ही कमवून ठेवलेलं बँकेतलं ते काढा आणि हे मकान आहे का, मकान म्हणजे घर, ते विकून टाका आणि सगळे पैसे जमा करा आणि एखाद्या असणाऱ्या वृद्ध आश्रमाला द्या. तुम्ही आणि मम्मी दोघं तिकडच जा आणि काळ करा. ते सगळं तिकडच देऊन टाका. मी भारतात परत येणार नाही. म्हातारीने हे शब्द ऐकले आणि आयुष्यभरचे कष्ट त्याला कळलं, फळ मिळालं आपल्याला. आणि मग म्हाताऱ्याला तीव्र असणारा झटका आला, झटका. आणि म्हातारीने मान टाकली. मेल्यानंतर म्हातारी चहा घेऊन आली. म्हातारीनं पाहिलं, अरे म्हातारीने हात लावला. म्हाताऱ्याचा हात थंडगार पडलेला आहे. म्हातारीला कळलं हाताचा असणारा जो चहाचा कप आहे तसाच गळून पडला. म्हातारीही बसली. म्हातारीला झटका आला आणि म्हातारीनं मान टाकली. दोघं मेले. पण माती करायलाच कोण नाही त्यांची. दोघं झोपाळ्यावर आहेत. दोघांनी एकमेकाच्या अंगावर खांद्यावर मान टाकलेली. दोघं मरून पडलेले. आणि त्या स्थितीमध्ये परमात्म्याचा असणारा हा जो मंद वारा आहे, त्या मंद वाऱ्यामध्ये तो असणारा झोपाळा हळूहळू काय होतोय, स्वतः झोका घेतोय आणि हे मरून पडले. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. अशी असणारी परिस्थिती. काय सांगावं, जीवन म्हणजे काय सांगू का सर. जीवन म्हणजे काही नाही. श्वास घेणं त्याला जन्म म्हणावं, श्वास सोडणं त्याला मृत्यू म्हणावं. उदाहरणार्थ एखाद्यानं श्वास सोडलाय आणि परत घेतलाच नाही महाराज, तर त्याला पुढे घेऊन जावं लागेल वासनात. श्वास घेणं त्याला जन्म म्हणायचं आणि श्वास सोडणं त्याला मृत्यू म्हणायचं. श्वास घेणं आणि सोडणं याच्या मधला जो यतकिंचित अंतर आहे ना, त्याला जीवन म्हणायचं. हे तुमचं जीवन आहे. तुम्हाला सांगतो, एकदा माणूस मेला का दरवाजापर्यंत वाट लावायला पत्नी येते, स्मशानापर्यंत वाट लावायला नातेवाईक येतात, अग्निडाग लावण्यासाठी पुत्र येतो. आणि एकदा का अग्निडाग लावला का सगळे परत येतात, लिंबाचा पाला खातात, हळूहळू विसरून. दुसऱ्या दिवशी परत 2-4 जण येतात, ती राख घेतात, सगळी एका पोत्यात भरती असतात आणि त्या गंगात त्यामध्ये सगळे टाकून देतात. मग तुम्हाला शेवटी कुठं जायचंय, मसन वाट्यातून गंगात. कहे ग साधू कहे ग फकीरा, क्या तेरा क्या मेरा कबीरा. आमच्या असणाऱ्या दुर्गादास महाराजांसाठी एकदा टाळ्या. अशी असणारी मेहनती माणसं, कष्ट करणारी माणसं असायला पाहिजेत. नाही तर तुम्हाला सांगतो काय, ती एकदा सिस्टम लावून देते, कुठं निघून जाते मिळत नाही. मोबाईल मध्ये झटत बसते, नाही तर काही तर निघून जाते. आपण पहा ना, त्यांचं लक्ष म्हणजे लक्ष, जे पूर्ण सिस्टमवर लक्ष. ज्याचं काम
जो तो या सप्ताहामध्ये वाटून दिलेलं प्रामाणिकपणानं करतोय बरं का. म्हणून हा सप्ताह हनुमंतवाडीतला जरी असला तरीही परिसरातला सर्वात मोठा सप्ताह यात समजा. काय आवाज आहे. कह गए साधू कह गए फकीरा, आवाज द्यालाय त्याला. नाही तर किती वळवलं तर आम्ही हे दाबलं तो हे मुंडकं दाबलं नळ दाबल्यासारखं आहे का. हा हे सगळं हातात असतं यांच्या. बरोबर आहे का नाही. क्या तेरा क्या मेरा कबीरा, सारा एक खेल है तकदीरों का, सारा एक खेल है तकदीरों का, क्या तूने ले जाना जाना रे गंगा किनारे चले जाना. थोड़ा कमी करावी. हो गंगा किनारे चले जाना. वाह. चले जाना रे गंगा किनारे चले जाना. मिट दिए मूरत झिंदोना मारिए, सब यही रह जाना जाना रे गंगा किनारे चले जाना. हे साधू संत सांगून गेलेले आहेत आपल्याला. हे सगळं काय आपल्याला इकडं सोडायचंय आणि शेवटी गंगाला मोकळं जायचं. भजन करा. झाला विठ्ठल.